सुयशमस्तु अस्तार्य मनोकामना सिद्धरस्तु। प्राणायाम कृत्वा ओम केशवाय स्वामिनारायण स्व माधवाय स्व गोविंदाय नमः श्रीवीर मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधर्मऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरेश्वराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय पुरुषोत्तमाय नमः दोक्षाय नमः नरशिवाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्री कृष्णाय नमः प्रणव शोरुषे परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग ओम ओम जनम तपा ओम तस्विद्र ब्रह्म देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भोर भोर स्वरम परमेश्वर प्रदत्त श्री महागजानन देवता प्रदत्त पूजनम जे करसे हाथ जोडायचे महागणा देवते नमः इष्ट देवता भेटवा कुल देवता भेटवा ग्राम देवता भेटवा स्थान देवता भेटवा वासु देवता भेटवा लक्ष्मीनारायण भेटवा महागणा देव लक्ष्मीनारायण भेटवा उमा महेश्वरा भेटवा सर्वे भेव देव भेसर भेव ब्राह्मण भेटवा सुमुखे सेकदंते कपिलो गजकडक लंबोदर शबकडराप गुणादिश बालचंद्रो गजनना दशेतारे नामनानि पठेत विद्यारंभे विवाहाचे प्रवेशारी ग्रंथे तथा संग्रामे संगडे शिव शुक्लम रमचे जोडांचे धुर्ज प्रसरवदलम ध्याय सर्व विघ्न शांते भरत गणपती वर्षे जंबोदोपेदंडकरण देशो गोदावरी यात्री हे चैत्र मासे कृष्ण पक्षे विश्वासो नाम संवत्सर यद्य तिथो एकादश्यम तिथो वासरा भृगो वासरे शुभगणम शुभदे शुभ योगणम योमगण विष्टायाम शुभ पुण्य तिथो म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्तम पुण्य फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंब सहपरिवार क्षेम स्थैर्य आयु आरोग्यम यशम कीर्तिम द्विपादम चतुष्पादम सहितानां धनम धान्यम शतसंवत्सरं दीर्घमायु शतसंवत्सरं दीर्घमायु हाथ जोडायचे ब्रह्मा पुराधिकारी बाळो जदमनुष्य दपदशो गुरु शुक्र शनि राहू केतू कुर्बांतु सर्वे मम ग्राहकरा शांती देवता बुद्ध सुपारी थोडं पाणी शिंपडायचं मागणा देवते भावगतुंड मागण रोगुडे भुवा निर्मळा गुरुवे देव सर्व कार्य गणगण गणपती गम आवामहं जयसराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्पतान सोनु अन्नोति बेशेद साधनम आल व्हायचा एखादं फूल ठेवा पुष्पाण पुष्पकरीजं रक्तचंदनम देवता सोडी साखर ठेवायचे सरकार अखंडन वेद समर्पयामि ओम रणमण्यात ब्रह्मण्यात्मा नमस्कारम करुमे वरुणा येड भावृण देवता भेणमा त्या कलशावर हात ठेवायचा यवर्ण देवता भेणवा कलश शमक विष्णू कंडे उदय समसदा मूल्य धारिते ब्रह्म मध्ये मात्र गणा गोक्षेतु सागरा सर्वे शब्द दीता वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वा थर्मणा अंगे सशयता सर्व मात्र सावित्री गायत्री शांती पुष्टी करीते दायतो देव पूजात सर्व मंगल कारकम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते हात काढून घ्यायचा त्या कलशाला नमस्कार करायचा गंगेचे म्हणायचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले स्वेन सन्निधी कुरुम्मा व्हायचा वडी पतंग चूर्णम समर्पयामि गंधद्वारम नरतामि होपये श्रियम गंधद्वारम दुरादशा नित्यपुष्टा करिष्यमि ईश्वरे रूपताडन्तामि होपये श्रियम नाना परिमल द्रव्याणि समर्पयामि नाना सुगंध पुष्पाणि समर्पयामि पुष्पाणि पुष्पक्रियताम समोर ही ती हीच काय अडचण नाही ती वाच माईक इकडून असं सोयीचं पाणी शिंपडायचं या कुंदे ऋतुषार हरदौल या शुभ्र वस्त्र अविताया विनवरदंड मंडित कराया श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्ति देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवते निशेष जाड्या पहा गोपाल भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय अक्षर टाकायचं अक्षर अंबाईचे नमस्कार आत्र गाता जो कधी वेद फलदा मंत्र नारायण श्री संघ परिवार श्री
रामचंद्र देवता भोजनम च करेसे देवता पुंडलिकावर देहारी विठ्ठल श्रीदान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय संत मोतीराम महाराज की जय पार्वती पते शिव हर हर महादेव काशी विश्वनाथ भगवान की जय। गंधा बंधु अक्षरा बंधु सुमंगल जस्तु हॅलो हॅलो आवाज यायला हॅलो 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 वाढवा हॅलो हॅलो किती वाजले गुरु टाइम होऊन गेला व्यासपीठ एखादं पाहिजे तिथं म्हणजे कोणी म्हणून लागले एखादं व्यासपीठ तर वाचवायला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका राम गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान की जय संत मोतीराम महाराज की जय गुरुवरे मारुती महाराज की जय पार्वती पती शिव हर हर महादेव काशी विश्वनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आदिनाथ महाराज इकडे हरी आदिनाथ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर माधव मेघ श्याम जानकी वल्लभ सीताराम सुंदर माधव मेघ श्याम जानकी वल्लभ सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन
सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसलेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकळार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी तुझी ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे भेटे तो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय ध्वनी सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायक मागणे हेचे आता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठहिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय। हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री रामचंद्राय नमः आती काया तो आतिरते स्वमित्र केवळ पद्धती तिने त्याशी पाडिले स्थिती वानर गरजती हरिनामे नाही हो बत्तीस पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मण रनाथ ध्वज सरते दुनियारत रावण केला हातात संग्रामात साठोपे असो श्री गणेशाला नमस्कार रामचंद्र प्रभूला नमस्कार करून श्रीधर स्वामींना आपल्या गुरुला नाथ महाराजाला नमस्कार करून शक्ती प्रसंगातील पहिल्या अध्यायाला युद्धकांडातील 43 अध्यायाला सुरुवात केलेली आहे। असो म्हणजे त्या ठिकाणी का राजा रावणाचं लक्ष्मणासुरा ठिकाणी का घनघोर असं युद्ध झाले। लक्ष्मणाने त्या ठिकाणी राजा रावणाच्या रथाची घोडी मारली सारथी मारला अतिशय त्या ठिकाणी का असं विरक्त केलं आहे। राजा रावण अतिशय चिंतातूर झाला म्हणजे आहे राणी लक्ष्मण केला विरथ तो रामन माने लंका नाथा विभीषण केला स्वाघात त्याचे टापत मारा वया असो म्हणले लक्ष्मणानं राजा रावणाला विरक्त केलं रथ मारला सारथी मारला त्याचा राजा रावणाला अजिबात सुद्धा त्या ठिकाणी का राग नाही म्हणजे कारण आपला भाऊ विभीषण रामाला शरण केला रामा विभीषणाचा सुद्धा ठिकाणी का अंत करावं एवढी मनामध्ये राजा रावणाच्या गोष्ट खेळू लागली म्हणजे आहेत। लक्ष्मण झालिया परता कर्ण विभीषणाच्या गाता शरणांगता शरणार्धता विसंबे असं म्हणले राजा रावण मनाच्या ठिकाणी असा विचार करू लागला म्हणला मायबाप लक्ष्मण आता परता झाला लक्ष्मण वापस झाल्याच्या नंतर विभीषण आहे विभीषणाचा सुद्धा ठिकाणी काय घात करेल असा राजा रावण मनाच्या ठिकाणी काय विचार करू लागले आहेत। हिरण धरवे रावण परतानवता लक्ष्मणा विभीषणावर आपणा
हाती निर्वाण मांडले. असं म्हणले राजा रावणाला अजिबात धीर सुद्धा ठिकाणी का धराविणे झाला म्हणले. केव्हा लक्ष्मण वापस जात आहे आणि केव्हा मी बिभीषणाला त्या ठिकाणी का घात करेल ही गोष्ट राजा रावणाच्या मनामध्ये सारखी अशी खेळू लागली म्हणले आहेत. वडे मारता रावण वेगे रथ सांडून याचा मारावया बिभीषणा करुणे उड्डाण धावे असं म्हणले त्या ठिकाणी काय रावण लक्ष्मण वापस झाल्याच्या नंतर राजा रावण रागाच्या भरात अतिशय ठिकाणी काय हातामध्ये गदा शक्ती घेऊन बिभीषणाला मारण्यासाठी बिभीषणावर धावून सुद्धा त्या ठिकाणी जाऊ लागले म्हणजे आहेत. हे बेचन देखून या देते दात खायचा कटा ओटे रक्त पोटे ऐसा दस कंटे शोभला. असं म्हणले बिभीषणाला राजा रावणानं पाहिल्याच्या नंतर राजा रावणाला अतिशय त्या ठिकाणी का राग आला होता म्हणले आणि आता बोटे कर सुद्धा ठिकाणी का खाऊ लागला म्हणले. बिभीषणाचा नरडीचा घोट सुद्धा ठिकाणी करेल असा घात करेल असं राजा रावण मनाच्या ठिकाणी विचार करू लागले आहेत. ही एक गाय होय शांती आयस्या होण्या मन्या शांती सोडे बिभीषणा प्रति लंकापते साठो पिना. असं म्हणले राजा रावण सारखा मनामध्ये विचार करू लागला एका बाणात एका घावात आणि बिभीषणाचा घात करेल असा विचार करून राजा रावणाने बिभीषणाच्या ठिकाणी का बाण सोडण्यास सुरुवात केली म्हणजे आहेत. रावण सोडता शक्ती लक्ष्मण बाणा वरती लक्ष दुनिया पाडिले स्थिती निज चरणार्थे रक्षेला. असं म्हणजे राजा रावणानं बिभीषणावर शक्ती सोडली ही लक्ष्मणानं पाहिल्याच्या नंतर लक्ष्मणा स्व ठिकाणी काय एक बाण सोडला. त्या बाणाच्या साह्यानं शक्तीचं स्व ठिकाणी काय निवारण केलं. शक्ती जमिनीवर स्व ठिकाणी काय पाडली म्हणले आहेत. राखावया बिभीषणा पाठी राखा लक्ष्मणा सके रावणा शक्तीचे दोन सांडिले. असं म्हणले शरणागताच रक्षण करण्यासाठी लक्ष्मणानं बिभीषणाचा प्राण रक्षण्यासाठी अतिशय ठिकाणी का असा समोर धावून गेला. बिभीषणाला आपल्या पाठीशी शरणागताला रक्षण केलं म्हणले आहेत. त्याचे दे लक्ष्मण ऐसे देखो ने रावण दुसरे शक्ती सजली त्याने बिभीषणा प्राणा घ्यावया. असं म्हणले पहिली शक्ती लक्ष्मणानं निवारण केली छेदून टाकली ही राजा रावणानं पाहिल्याच्या नंतर बिभीषणाचा पुन्हा प्राण घेण्यासाठी राजा रावणानं पुन्हा स्व ठिकाणी काय आपल्या धनुष्यावर शक्ती अशी योजना केली म्हणले आहेत. बिभीषणाचा घ्यावया प्राण तुझे शक्ती सजले रावण निवारी जाता लक्ष्मणा दोघे जण मरतेला. असं म्हणले बिभीषणाचा प्राण घेण्यासाठी राजा रावणानं निर्वाणीची अशी शक्ती काढली आहे आणि या एका शक्तीत दोघांचाही स्व ठिकाणी का प्राण घेईल आणि ते प्राण जातील असा राजा रावण मनाच्या ठिकाणी सुद्धा विचार करू लागला म्हणले आहेत. ते निर्वाणा ते दारुण सोय तोलून या रावणा उलंगून या लक्ष्मी बिभीषणा सोड्या पानाती कोपे. असं म्हणले लगेच राजा रावणानं लक्ष्मणाचा पाहिलं नियम धरला आणि बिभीषणाचा प्राण घेण्यासाठी अतिशय वेगानं राजा रावण स्व ठिकाणी काय अशी शक्ती सोडू लागला म्हणजे आहेत. करावया बंधुते समाप्ते घायाने विषे हाते दुनिया जय देवते
गगन शक्ती कडाडली असं म्हणजे आपल्या भावाचा प्राण घेण्यासाठी रागाच्या भरात तुम्हा आम्हाला दोनच हातात पण राजा रावणानं 20 हातानं त्या ठिकाणी का शक्ती अशी कडाडली आहे आणि रागाच्या भरात बिभीषणाचा प्राण घेण्यासाठी बिभीषणावर अतिशय त्या ठिकाणी का रागाच्या भरात शक्ती सोडली म्हणजे आहे शक्ती अनिवार्य दारुण जाणून विभीषण माझे नकाचे वचनी प्राण चुकून मरण मजालेली असं म्हणले त्या ठिकाणी असा विचार करू लागला अरे अरे लई सिटी त्याला हे करू नका काय तू इथं आले की काढा बिभीषण चिंता क्रांत स्वामित्र पावला पाट्याचे गारुण्या शरणांगत असं म्हणले बिभीषण मनाच्या ठिकाणी का असा विचार कोणाला चिंतातूर झाला एवढा लक्ष्मणानं पाहिल्याच्या नंतर लक्ष्मण सुद्धा त्या ठिकाणी का धावून आले आहे बिभीषणाला आपल्या पाठीशी घातला आहे आणि शरणागताचा प्राण रक्षणासाठी लक्ष्मणानं बिभीषणा त्या ठिकाणी काय धीर दिला म्हणजे आहे बिभीषण चरणांगता सवेगत मरे रघुनाथा नाभिनाय चरणांगता निर्भयता श्रीरामा असं म्हणले बिभीषण हे शरणांगत आपल्याला शरण आलेला आहे आणि या शरणांगताचा रक्षण करण्याचा आपल्या सुद्धा ठिकाणी काय कार्य आहे म्हणले बिभीषणा तू आम्ही अजिबात सुद्धा ठिकाणी का घाबरू नका म्हणले तुमच्या केसाला सुद्धा ठिकाणी काय डका लागू देणार नाही असं रामचंद्र प्रभू बिभीषणाला धीर देऊ लागले आहेत राम नामाच्या वरते दोघे स्वानंदे नाचते हे देखोने लंकापती विस्मित चेते सोया असं म्हणले बिभीषण लक्ष्मण रामनामाच्या गजरात रामनामाच्या मधुर स्वरामध्ये आनंदाच्या भरामध्ये सुद्धा ठिकाणी का असं नाचू लागले खेळू लागले आहे एवढी अवस्था राजा रावणानं पाहिल्याच्या नंतर राजा रावण सुद्धा ठिकाणी काय एवढी निर्वाणीची शक्ती सोडली म्हणजे हे दोघा आनंदामध्ये या ठिकाणी काय खेळायले तुड्या मारायले तर या गोष्टीला पाहून राजा रावण अतिशय या ठिकाणी काय चिंतातूर झाला विचार करू लागला म्हणजे आहे सोडले दुर्धर शक्ती ते मरण भय नाही दोघे स्वानंदे नाचते निर्भय ते स्वमित्र असं म्हणले राजा रावण विचार करू लागला म्हणला निर्वाण एवढी आशा असणारे शक्ती मी या दोघावर सोडले पण त्या दोघाला अजिबात मरणाची सुद्धा ठिकाणी काय भीती नाही काय विचार करणार काही सुद्धा नाही म्हणले आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी काय खेळायला तर काय करावं ना असा राजा रावण मनाच्या ठिकाणी विचार करू लागले आहेत नरवानर नामांकित मरण भय नाही भीता हे देखो लंकाना अतिस्मिता पैझाला असं म्हणजे नर राम लक्ष्मण आणि वानर सेना हे रामनामाच्या गजरात आनंदामध्ये त्या ठिकाणी काय खेळू लागले उड्या मारले अजिबात मरणाची सुद्धा ठिकाणी काय भीती नव्हती म्हणले ही अवस्था पाहून राजा रावण सुद्धा ठिकाणी काय अतिशय घाबरला झाला आहे आणि असा विचार करून काय करू लागले आहेत आगत रामनामाचा महिमा पुढे कथा अनुसंधान श्रोते द्यावे अवधान शक्ती वारुण स्वमित्रे असं म्हणजे आगाध राम नामाची ख्याती आहे प्रताप आहे रामाच्या नावानं मरण सुद्धा त्या ठिकाणी काय येत नाही म्हणजे प्रत्यक्ष राम त्या ठिकाणी काय जवळ आहे आणि पुढे आगाध महिमा आहे श्रोते म्हणले आतिश त्या ठिकाणी एक चित्त करून लक्ष देऊन ऐका म्हणले आहेत हे बेशनाचा जगात रावणे सोडली शक्ती स्वमित्रे नेरी भस्मा म्हणते
ते युक्ती अवधारा असं म्हणले राजा रावणानं बिभीषणाचा प्राण घेण्यासाठी निर्वाणे ते शक्ती सुद्धा त्या ठिकाणी का सोडली आहे ती शक्ती लक्ष्मणा